सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव श्रुती संतोष चौधरी, इयत्ता 5वी अ. आदरणीय अध्यक्ष महोदय, माननीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र व मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासमोर पावनखिंड शौर्यकथा या विषयावर थोडेसे बोलणार आहे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या देशाचे राजे होते. ते बुद्धिमान, धैर्यवान आणि प्रजाप्रेमी होते. त्यांनी स्वराज्य उभे केले. एकदा छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकलेले होते. शत्रूंनी गडाला वेढा दिला होता. महाराजांना सुरक्षित विशाळगडावर जायचे होते. शत्रू खूप जवळ होता. तेव्हा त्यांचे विश्वासू बाजीप्रभू देशपांडे पुढे आले. त्यांनी महाराजांना सांगितले, महाराज, तुम्ही पुढे जावा, आम्ही इथेच थांबून शत्रू अडवतो. पण महाराज म्हणाले, आम्ही पण तुमच्यासोबत लढणार, तुम्हाला काही झालं तर? बाजीप्रभू देशपांडे म्हणाले, लाख मिळतीसाठी लाखांचा पोशिंद जगला पाहिजे. महाराज विशाळगडावर निघाले. घोडखिंडीत बाजीप्रभू देशपांडे आणि काही मावळे शत्रूशी लढले. शत्रू खूप मोठ्या संख्येत होता, तरी मावळे घाबरले नाहीत. त्यांनी सूरपणे लढा दिला होता. बाजीप्रभू देशपांडे जखमी झाले, तरीही ते लढले. जोपर्यंत तोफेचा आवाज आला नाही, तोपर्यंत ते लढत राहिले. शेवटी तोफेचा आवाज आला. महाराज सुरक्षित विशाळगडावर पोहोचले. हे कळताच बाजीप्रभू देशपांडे यांनी मातृभूमीसाठी आपले प्राण दिले. मित्रांनो, त्या दिवसापासून घोडखिंड पावनखिंड असे नाव पडले, कारण वीराच्या बलिदानाने पावन झाली होती. या घटनेतून आपल्याला काय शिकायला मिळते तर धैर्य, निष्ठा आणि कर्तव्य. आपण लहान असलो तरी आपले काम प्रामाणिकपणे करणे, शिक्षकाचे ऐकणे आणि देशावर प्रेम करणे हेच आपले शौर्य आहे. मी माझे भाषण इथेच थांबवते. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवराय. धन्यवाद.